तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी अदृष्टाचे गूढ मोवरे किती सोसले वादळ वारे पानगळीतून पुन्हा नव्याने मोहरली माती फक्त तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी घर आणि संदीपच्या नोकरीच्या शोधात. अच्छा का? चला 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 जायचंय ना आपल्याला रजिस्टर ऑफिस मध्ये. जयदेव थांबला असेल तिकडे. घ्या. आतापासून नवऱ्याची काळजी घ्यायला लागली. बाबा नवऱ्याची काळजी नाही, वेळ पाळायची काळजी. ओके. विठ्ठल, अशी काय न्यूज देणार आहेस मला म्हणून तू मला एवढ्या तातडीनं टेलिफोनवरून इथं बोलवून घेतलंयस? हा, न्यूज जाई महाडिक संदर्भात आहे? नाही, मग कशाला बोलवलंस? न्यूज जयदेव साहेबांच्या संदर्भात आहे. तू काय एकदम टेन्शन मध्ये बसलायस? टेन्शन तर राहणारच ना रे, पण निदान आपण ठरवल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी पार पडत आहेत. हे बघ, अजून पार पडायचे आहेत. एक गोष्ट लक्षात ठेव रिजवान, बोल. या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या तू, बापू काका, जाई आणि जाईची आई यांच्यातच राहिल्या पाहिजेत लग्न होईपर्यंत. लग्न तर होणारच यार. चल यार, मी निघतो. सॉरी नितीन, बस बस बस. अरे बरं झालं आलास तू. मी दुपारीच नागपूरवरून आलोय म्हणून लगेच तुला फोन केला. 2 दिवसात अशा काही घटना घडल्यात ना की अरे माझे सासरे म्हणजे आहेत म्हणजे जिवंत आहेत. घर सोडून भूमिगत झाले रे. काय? हो रे. हे बाबा, मी ना आता उद्यापासून ऑफिसला यायचं ना. ए प्लीज, मागे मी तुला जे काही बोललो त्याबद्दल क्षमा करशील ना मला? मला यावर विश्वास नाही. हे बघ, मी यापुढे खरंच वाईट वागणार नाही रे. त्याला आता खूप उशीर झालाय. खरं म्हणजे भाऊसाहेब गोगट्यांना मीच भेटून तुझ्याबद्दल आणि वसंताबद्दल सर्व काही खरं सांगितलंय. तू काय सांगितलंस? अरे वाट बघणं सोड नितीन. आता मी जी एक आनंदाची गोड बातमी सांगतोय ना, ती आहे गादी. कसली आनंदाची बातमी? अरे आज त्या जयदेव गोगटेचा साखरपुडा आहे. आणि भाऊसाहेब गोगटे आहेत ना, त्यांना त्या महाडिकशी संबंधच नकोय, त्यामुळे ते साखरपुड्यालाच गेलेले नाहीयेत. आता त्यांची मुलगी आणि तो जावई म्हणजे आपला वसंता रे, ते चाललेत समजावायला, समजूत घालायला. वाईट झालं रे. अरे कसलं वाईट झालंय? वाईट काय झालं? करावं तसं भरावं. अरे त्या भाऊसाहेबांनी काश्मीरला आणून उपकार केले तुझ्यावर. हा, ते खरं आहे. आणि करावं तसं भरावं म्हणतो. विकृत राजा तू, विकृत आहे. काय ना नितीन, जी तुला विकृती वाटते ती कदाचित माझी प्रकृतीही असेल, हो की नाही? अरे कधी एकदा ही बातमी माझ्या सासऱ्यांना सांगतोय असं झालंय, असे टनाटन टनाटन उड्या मारायला लागतील बघ. नमस्कार. मीच तुम्हाला बोलावलं. आपण फोन केला होता, मला काही महत्वाचं सांगायचं आहे म्हणून. होय सर. बोला. मी प्रसाद पानसेचा मित्र. पैसे त्यांच्याच बँकेत मी कामाला आहे. त्याला सगळ्या वाईट सवयीपासून परावृत्त करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. पण त्याने त्याच्या सासऱ्याबरोबर मिस्टर विश्वासराव देशमुख यांच्याबरोबर तुमच्या विरुद्ध. पैसे तुमच्याबद्दल मला आदर आहे सर. थँक्यू. तुम्हाला माझ्याबद्दल आदर आहे आणि तुमच्या मित्रानं तुमचा केलेला अपमान म्हणून तुम्ही ही गोष्ट सांगायला इथं आलात, बरोबर? थँक्यू. या तू. अरे म्हणजे तुझ्यामुळे वसंताला सस्पेंड व्हावं लागलं? तू
अरे ये वसंता, बस बस आधी इकडे बस बस. हे बघ बाबा, हे तुझ्या सासऱ्यांना तुझ्याबद्दल मी नाही सांगितलं. हा, या नितीनने सांगितलं. अरे काय मिळालं रे तुला माझा सत्यानाश करून? हा, याचा मित्र म्हणून तुला याची मदत करायला सांगितलं. यानं तुला काही गोष्टी सांगितल्या, विश्वासानं सांगितल्या. तू माझ्या सासऱ्याला जाऊन सांगतोस? हलकट नीच. शिव्या देऊ नकोस. उपकार कर्त्यावर वार करणारे तुमच्यासारखे तुम्ही दोघं हलकट आहात. मला नाही ठेवायची तुमच्यासोबत दोस्ती. निघतो मी. अरे हे नितीन ऐक जरा, ये. अरे याची गरज आहे रे मला आता. हो, मग जा, चाट जा त्याचे पाय. आणि लक्षात ठेव, यापुढं तू माझा मित्र नाहीस. अरे बाबा, तुम्हा दोघांनाही सोडणार नाही मी. नाही दोघांच्या तंगड्या तोडल्या ना, वसंत जाधव नाव नाही सांगणार माझं. कोण होता तो? तो वसंत जाधव, म्हणजे गोगट्यांचा जावई. ते काय आता एवढं महत्वाचं नाहीये. महत्वाचं काय आहे की दादा घर सोडून पळून गेला. बरं झालं तेव्हा मी नागपुरात नव्हते. फक्त तुझ्यासाठी. अहो पण मी होतो ना. खरंच सांगतो, एवढा घाबरलो की पोलिसातच जाऊ शकलो नाही. नाही म्हणजे काय, आता पुढे काय करायचं यासाठी मी तुम्हाला फोन केला. काहीही करायचं नाही, गप्प बसून राहायचं. अहो मीना, त्या असं कसं शक्य आहे? म्हणजे ते कुठे गेले, का गेले? तुमचा तिकडचा बिझनेस? त्याची सगळी व्यवस्था तो फोनवर करून जातो. अहो पण मी तरी घरी होतो ना. मला थोडी तरी कल्पना द्यायची. नुसती एक चिठ्ठी लिहून गेले, मी घर सोडून चाललोय, तू मुंबईला निघून जा, एवढंच. हे त्याची नेहमीचीच सवय आहे. जाताना तो सगळी फोनवर व्यवस्था करून जातो. जर काही अडचण आली तर हा नेहमीचा गेम खेळायचा. आजचं मरण उद्यावर ढकलायचं. सगळं नीट होईल. त्यात तुम्ही 2 दिवसापूर्वी नागपूरच्या वर्तमानपत्रात हरवली आहे, यात माझ्या बहिणीचा फोटो आला. पाहिला? त्या संदर्भात दादा भूमिगत झाला. त्या विषयावरच आपल्याला बोलायचं. चहा घेताय ना? बस. अहो, घरात सगळे विचारतायत जयदेवच्या लग्नाबद्दल. हा, नाही माझ्या लक्षात आहे ते. पण काय अजून चौकशी सुरू आहे. चौकशी पुरी झाली की आपण बघू. म्हणजे आपल्या इतमामाला साजेसं आपण त्याचं लग्न करू. मग कधी पूर्ण होणार चौकशी? नाही, आता चालू आहे. पण काय आहे, महाडिकांच्या मुलीचं जे कॅरेक्टर आहे ना, ते आपल्या जयदेवपेक्षा उजवं आहे. तुम्ही बोलताय हे? हा, म्हणजे हे मी बोलतो. म्हणजे तिची चौकशी, म्हणजे मी पूर्ण आता सर्टिफिकेट देत नाही, पण ती होईल चौकशी पूर्ण तिची. पण आपला जयदेव, आता आपला जयदेव पूर्वी कसा होता हे माहित आहे ना तुला? म्हणजे अमरचा अपघात होईपर्यंत जयदेव कसा होता हे माहित आहे तुला? पण आता सुधारलाय तो. हो, पण काय आहे, पूर्वायुष्याची जी काही पापं आहेत ना, ती कधीतरी वर डोकं काढतात. म्हणजे आता मी तुझ्याशी काही बोलणार आहे, ते फक्त तुझ्या माझ्यात राहील. असं काय करता? माझ्यावर विश्वास नाहीये का तुमचा? तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, म्हणूनच विचारतोय मी तुला. हे बघा, मी कधी तुमची प्रतारणा केली नाही आणि यापुढेही करणार नाही. तुम्ही जे काही सांगाल ना, ते मी कुणालाही सांगणार नाही, अगदी जयदेवला सुद्धा. नक्की? अगदी नक्की.
तुला आठवत असेल तर जयदेवचा साखरपुडा झाला त्याच्या आधी तो कलकत्त्याला गेला होता. हो, साईनं पण हे लग्न करायला संमती दिली आहे. अर्थात तिनं जयदेवला सांगितलेलं नाहीये. जयदेव कलकत्त्याला गेलाय त्याच्या फॅक्टरीच्या कामासाठी. कलकत्त्याला तो गेला तेव्हा त्याच्याबरोबर त्याचा जिवलग मित्र काय आपला जयदेव आहे ना, नशीबवान आहे. त्याला मित्र पण खूप छान भेटतात. म्हणजे आधी बिचारा अमर होता, जयदेवच्या प्रत्येक भानगडीवर पांघरून घालणारा, आणि आता हा त्याला मित्र भेटलाय रिजवान, त्याच्या जीवाला जीव देणारा. नाही, जयदेव बरोबर रिजवान सुद्धा गेला होता कलकत्त्याला, मला माहित आहे हे. बरोबर. हो. जयदेवनं कलकत्त्याला जाताना 10 लाख रुपये घेतले होते. बरोबर. 10 लाख रुपये कशासाठी? त्याने कलकत्त्यातल्या एका आश्रमातून त्या 10 लाखाचं एक मूल विकत घेतलं. काय मूल? यस, म्हणजे दत्तक म्हणावं तर दत्तक म्हणूया आपण. मग कुठे ते मूल? ते मूल सध्या रिजवानकडे आहे. म्हणजे ते मूल मिस्टर अँड मिसेस रिजवान. आता मिसेस रिजवान म्हणजे ही राणी कामत, जी राणी कामत आता सध्या ऑस्ट्रेलियाला आहे. ते मूल जरी मिस्टर अँड मिसेस रिजवानच्या नावावर असलं तरी ते मूल आपल्या जयदेवचं आहे याची मला खात्री आहे. येस. आता आपण त्या मुलाच्या आईला शोधून काढू. रादर मी काढेन आणि सरळ आपण आपलं त्या मुलाच्या आईशी आपल्या जयदेवचं लग्न लावून देऊ. म्हणजे प्रश्न भाऊसाहेब, तू काळजी करू नको, काढू शोध. हो, मला कळतंय. बरं, चल जयदेव, मी ठेवते फोन, नंतर फोन करते. ओके, बाय. हॅलो 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 स्वीट लिटिल गर्ल, हाऊ आर यू? मामा, काय चाललं होतं? जयदेवला फोन? नॅचरल आहे, नॅचरल आहे. साखरपुड्यानंतरचा विरह मोठा कठीण असतो बरं का. तुम्हाला काय अनुभव? अरे काय अनुभव म्हणजे काय? तुझ्या मम्मी बरोबर साखरपुडा झाल्यानंतर लग्न होईपर्यंत मी तडफड 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 करत होतो. हो, आणि तिच्याशी डिवोर्स झाल्यानंतर आनंदित होतात. गाढवासारखा बोलू नको मूर्ख. अरे काय अवलक्षणी काढताय मला कळत नाही. तुमचाच मुलगा आहे. हा, दुर्दैवानी आहे ना. हो, आणि माझ्या दुर्दैवाने हे माझे बाप आहेत. घबरा, मूर्खासारखं परत परत बोलू नको. अरे काय काम नाही, धंदा नाही, किती ताप झाला याचा तुला सांगतो. हा, याच्यासाठी काम शोधा, याच्यासाठी घर शोधा. ताप ताप झालाय माझ्या आयुष्यात. आणि तुमच्यामुळे मला ताप झालाय. एक मिनिट. तुम्ही बाहेर दोघ जण गळ्यात गळे घालून फिरत असता आणि इथे आल्यावर गळे काढता. नाटकं करता करे? अरे अरे अरे, नाटक करता काय हे? काय बोलतेस काय हे तू? हं? अरे माझ्यासारख्या इनोसेंट बाबड्या माणसावर असे आरोप करतात तरी कसे लोक मला कळत नाही. आरोप नाही, मग? दिसतंय ना, तेच बोलते. बरं ते जाऊ दे, ते जाऊ दे. मला सांग, जयदेव काय म्हणतोय? मस्त मजेत आहे. कधी करणार लग्न? तोच आता यक्ष प्रश्न आहे. लग्न होईल का नाही अशी शंका वाटते. का का बुवा का? म्हणजे वाटते शंका. हो, पण नाहीच झालं तर मी आहेच तयार. बाबा, मला वाचवा. काय झालं? म्हणजे बरं झालं वेळेवर आला. का? जयदेवनी जर माझ्याशी लग्न केलं नाही तर हा ठोंबऱ्या मुंडावळ्या बांधून तयार आहे म्हणे. हा, बेड्या पडतील बेड्या. भाऊजी कमाल आहे तुमची. काय लग्नाच्या बेड्या असतात. हो, आणि मला तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय तुम्हाला पोलिसांच्या बेड्या पडणार आहेत. अरे प्लीज मामाचा अपमान वगैरे करू नका, रे तो अमेरिकेला परत निघून जाईल. हा, ताबडतोब निघून जाईल. मी काय समजलात तुम्ही? मी त्याचीच वाट बघतोय, केव्हा जाणार? नाही जाणार, अजिबात नाही जाणार. असं कसा जाईल मी? हा. जाऊ दे, यांचा स्वभाव आहे ना फार फार निर्मळ आहे. हा, मन अगदी स्वच्छ आहे, स्वच्छ. बरोबर, माझं मन मी रोज साबणाने धुतो. विनोदी. गप्प बसा. अशा केव्हा बोलणार सांगा.
का का काय 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 गप्पा इकडे. काय घर बिर शोधलं की नाही? हा 1-2 सावज बघितलेली आहेत. सावज सावज म्हणजे 2-3 घरं जरा पाहून ठेवलेली आहेत. पण हा इतक्यात मी जाणार नाही. माझ्या भाचीचं लग्न तोंडावर आलंय. योगायोगानं मामा इथं आहे आणि प्रथेप्रमाणे हिला उचलून घेऊन पिवळी साडी नेसवून हा विधी आपल्याला कॅन्सल करावा लागणार. का 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 काय जमणार तो भाऊ मोबाईल पटकन. डॅडी हा? लत काय बसलाय? चला बाहेर बरीच कामं आहेत. काय झालं आता? तो माखन शाह अरे हो पैसे 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 काय त्याने काय रे पैसे चाल उठ उठ उठ. अरे आलोच बरं का विनोदी. बरं मी काय म्हणतो यसे काय पाहिजे काय धावतोय मग कसा. बाबा प्लीज जरा स्वतःला आवर घाला. हो ग पण असं आपल्याला आपल्या प्लॅन प्रमाणेच वागायचंय. अगं सगळं माझ्या डोक्यात असतं ग. पण त्या विनोदीला बघितलं ना त्याला मारा असं वाटतं ग. फक्त तुझ्यासाठी. हा माई बोला. मी पुढच्या आठवड्यात मुंबईला येईन म्हणते. मागच्या सगळ्या कटकटी मिटवून टाकाव्या असं वाटतंय. रास्त आहे. सामाजिक कार्यात वैयक्तिक गोष्ट येऊ नये म्हणून. अगदी बरोबर. मी इथे सॉलिसिटरशी बोलून ठेवतो. नाही मी तशी नागपूरच्या वर्तमानपत्राला नोटीस दिलेलीच आहे. पण हा सगळा चावटपणा त्या विश्वासराव देशमुखाचा. तोच सावटपणा करणार आणि हे करून तो भूमिगत झालाय. माझ्या माहितीप्रमाणे किंवा अंदाजाप्रमाणे त्याच्यावरती पकड वॉरंट निघालेलं आहे माहिती. म्हणजे भाऊ कोणाला तरी सांगत होता ते मी ऐकलं होतं. तर ते बहुतेक खरं असावं म्हणून पळाला तो. करावं तसं भरावं. पण माझा अजूनही त्याच्या माणसांवर विश्वास नाही. कशावरून? हा सुद्धा भाग त्याचा प्लॅनचाच असेल. ठीक आहे तुम्ही इथे आल्यानंतर बोलूया आपण. बर ठेवते फोन. हो ठीक आहे. फक्त तुझ्यासाठी. हो वहिनी. वहिनी काय कुठे हरवलं? काही नाही मी आले आता. ते आमच्या वहिनी साहेबांच्या डोक्यावरती कुठलं टेन्शन असावं, कुठलं ओझं असावं असं तुला वाटतंय? नाही तरतरी येईल. अरे पण तू तर झालास तर मी काय करू? मी 2 बाटल्या प्यायलो ना तरी तर्र होत नाही. हे बघ साहेबांबरोबर मीटिंग झाल्या होती 4 बाटल्या पी. आता नाही. आणि एक महत्वाचं, या मीटिंगला मागच्या मीटिंग मध्ये जे काय झालं ते सगळं विसरून जायचं. मरेपर्यंत दारूचा पैशाची व्यवस्था केली जाईल. विसरलो. द्या पैसे.